डॉक्टर कोटणी स्मारक येथील 2545 ऐतिहासिक पुस्तकं ही लवकरच सोलापूर विद्यापीठाकडे हस्तांतरित केली जाणार आहेत। डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथील ऐतिहासिक पुस्तकांचा अमूल्य ठेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने डॉक्टर प्रकाश महानवर कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ योगिनी घारे कुलसचिव यांनी महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांचे आभार मानलेत। सोलापूर महापालिकेच्या रिपन हॉल येथील जुने ग्रंथालयात असलेली ऐतिहासिक पुस्तकं डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारक येथे 2545 पुस्तकं उपलब्ध असून ही सर्व ऐतिहासिक पुस्तकं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रास देण्यासंदर्भात सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी मान्यता दिली होती। सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना या पुस्तकांच्या अभ्यासासाठी निश्चितच फायदा होणार आहे। ही सर्व ऐतिहासिक पुस्तकं डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत। तसेच सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी परकीय भाषेचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असून या संदर्भात डॉक्टर कोटणी स्मारक येथील हॉल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांनी सोलापूर विद्यापीठास हॉल उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली आहे। या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, प्राध्यापक डॉक्टर देवानंद चिलवंत, माननीय राज्यपाल, नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर अभिजित जगताप, आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। या ऐतिहासिक पुस्तक हस्तांतरणासाठी डॉक्टर सतीश वळसंकर यांचे विशेष प्रयत्न केलेत।